रमाबाई नगरच्या प्रियदर्शनी जी वस्ती आहे त्या ठिकाणी आपण आहोत। या प्रियदर्शनी वस्तीमध्ये जवळजवळ 400 ते 500 महिला कुठल्या प्रकारच्या शौचालयाचा वापर करता आपण पाहू शकतो। हे जे शौचालय आहे ते तुम्ही पाहू शकता की 2 ते 4 अवघे जे काही तुटके फुटके जे शौचालय दिसत आहेत त्यामध्ये अक्षरशः महिला उघड्यावर शौचाला जातात। ताई, तुम्ही या ठिकाणी राहताय, या अशा शौचालयाचा वापर करताय, काय तुम्हाला समस्या आहेत नेमक्या, काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला सर्वांना लई त्रास आहे। आमचे महापालिकेने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि आमच्या बाथरूमला व्यवस्थित करून द्यावे। आमच्या बायकांना, मुलांना, पुरुषांना फार त्रास आहे। आम्हाला बाथरूम व्यवस्थित बनवून पाहिजे आणि काय नाही, जे आम्ही आहे ना मतदान व्यवस्थित करतो, आमचं मतदान वाया जात नाही, आमच्याकडे लक्ष द्यावा। आम्ही तुमच्याकडे लक्ष देतो तर आमच्याकडे पण लक्ष द्यावा। प्रत्येक आम्ही जेवढे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे गेलेले, पण अजून आमचं काही काम झालं नाही। फक्त येतात, विचारतात, हा बनवून देऊ, पण कोणी काम करत नाही। परमेश्वर कदम त्यांच्याकडे गेलेले, आवळे साहेबांनी सरळ सांगितलं की आम्ही बनवून देणार नाही म्हणून। का असं का म्हणणं का माहिती नाही ते, पण ते स्वतःहून बोलले की आम्ही देणार नाही बनवून। पण का बनवून देणार नाही, आता प्रकाश मेहताकडे पण जायचं चाललंय आमचं, कारण की आता नारळ फोडून गेले ते पण काय येऊन कोणी करत नाही। इथे बोलतात सर्वजण की हा करणार, आणि नंतर पुन्हा आम्ही बायका कम से कम 2-2.5 महिने त्यांच्याकडे फिरत होतो। रोज बोलले आज या उद्या या, तुमचं काम झालं नाही, पेपर तयार आहे, सही आहे, बाकी हे आहे, बाकी पेपर पण दाखवतात, पण काम करण्यासाठी कोणी येत नाही। मी सर्वांकडे लेटर वगैरे दिलेले आहे, येऊन फक्त आम्हाला आश्वासन देतात की हो तुमचं काम होणार। पण आमच्या ज्या मुली बाळे वगैरे आहेत त्या उघड्यावर बाथरूम वगैरे करतात, थोडं लक्ष द्यायला पाहिजे ना। आम्ही वोटिंग वगैरे सगळं व्यवस्थित करतो, त्या वेळेपुरता फक्त गोड बोलतात। काय हे म्हणणं आम्हाला बनवून दिलं पाहिजे। गेले कित्येक वर्ष झाले आमचे सगळे लोक प्रत्येकाकडे जाऊन हात पसरून पाया हे करून येतात। हे काय फायदा आहे? तुम्ही मताला कशा आमच्या पाया पडता? मग तुम्हाला आमचा हक्क आहे ना, तसा आमचा बी हक्क आम्हाला मिळाला पाहिजे। जय महाराष्ट्राने हा मुद्दा उचललेला आहे। 100% जय महाराष्ट्र या जनतेसोबत राहील। आपण हा जो प्रक्षोभ आहे, हा जो आवाज आहे, तो या नेत्यांकडे जाऊन विचारूया की गेले तुम्ही नगरसेवक आहात, आमदार आहेत इथले, यांना आश्वासन दिले, नारळ फोडून गेलेत, मग शौचालय का बनले नाही, जाऊन विचारूया या लोकप्रतिनिधींना। रमाबाई नगरमधील ज्या काही मूलभूत समस्या आहेत, ज्या बेसिक गरजा आहेत इथल्या, या जाणून घेण्यासाठी आज आपण रमाबाई कॉलनीतील काही प्रतिष्ठित ज्या व्यक्ती आहेत, ज्यांनी या रमाबाई कॉलनीला उभारताना पाहिलेलं आहे। जुन्या रमाबाईमधून इथे पवारांनी आणली आणि स्वतःच्या ताकदीच्या जोरावर समाजाच्या DB पवारने मोठा लढा उभारून ही वसाहत उभारली। एकूण 1100 खोल्या होत्या आणि अशा अवस्थेमध्ये ही म्युन्सिपाल्टीला वसाहत होती, पण पवारच्या नेतृत्वाने संघर्षामुळे या वसाहतीचे संपूर्ण ज्याच्या त्याच्या नावावर ही घरं केली गेली। फक्त रमाबाईच्या नावाखाली 6-7 नगर निर्माण झाले। ह्या वसाहतीमध्ये पवार असताना अतिशय चांगल्या सुधारणा होत्या। वस्ती छोटी होती, गटारं होते, संडास होते, पण आता ह्या वस्तीची एवढी दुर्दशा झालेली आहे। आणि ह्या रमाबाई अवस्थेमध्ये पाऊस आला तर ह्या पुतळ्याच्या समोरसुद्धा पाणी भरतं, मंदिराच्या समोरसुद्धा पाणी भरतं, संडासाची गैरसोय आहे। माझा जन्मच या रमाबाई नगरमध्ये झाला। मी या रमाबाई नगरच्या रस्त्यावरच मी भाजीपाला विकला आणि या रमाबाईमधूनच मी नगरसेवक झालो। मी ज्या वेळेस नगरसेवक होतो 1995 ते 2007 पर्यंत, तेव्हा मला जितकं शक्य होईल तेवढा कायापालट करण्याचं मी काम केलं। आज रमाबाई नगरमध्ये ठोस काम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे। जे काही गटारांची कामं आहेत, जी काही लाद्यांची कामं आहेत, शौचालयांची दुरुस्ती आहे, ही तात्पुरती मलमपट्टी आहे। ही जखमेवर मलमपट्टी करून हा उपयोग नाही, तर याला एक चांगल्या प्रकारचं रामबाण औषध असायला पाहिजे। त्यामुळे ह्या विभागाचा खऱ्या अर्थानं जर या सगळ्या गरजा पूर्ण करायच्या असतील तर या रमाबाई नगरचा पुनर्विकास झाला पाहिजे। या ठिकाणी व्यवस्थित महानगरपालिका साफसफाई करत नाही, त्यामुळे रोगराई पसरली, गटारं तुंबलेली आहेत, शौचालय फुटलेली आहेत, आणि म्हणून ही कुठपर्यंत करत राहणार? रिपेरिंग करत राहणार, महापालिका येणार रिपेरिंग करणार, आमदार पण येणार रिपेरिंग करणार, खासदार पण येणार रिपेरिंग करणार। हा सगळा तो शासनाचा आणि महापालिकेचा जो पैसा आहे, हा सर्व पैसा वाया जातोय। त्यामुळे याला जर याच्यावर एकदम रामबाण उपाय पाहिजे असेल, एकदम औषध पाहिजे असेल चांगलं ठोस, तर या रमाबाई नगरचा पुनर्विकास झाला पाहिजे। या ठिकाणी चांगल्या गगनचुंबी उंच इमारती उभ्या राहिल्या पाहिजे, जेणेकरून मोकळी हवा निर्माण होईल। ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्याबरोबर। दादा, काय समस्या वाटतात रमाबाई कॉलनीमध्ये? एवढ्या वर्ष तुम्ही रमाबाई कॉलनी पाहतायत, काय समस्या आहेत इथल्या? समस्या म्हणजे पाण्याची पण त्रासच आहे
आणि जे जे साहेब जे बोलले आमच्या मुलांना शाळेचं वगैरे ॲडमिशनचं फार तकलीफ होते, काही लोन वगैरे पाहिजे असेल का शिक्षणासाठी ते पण मिळत नाही, आमचे साहेब बरोबर बोलले. तर ह्यात भरपूर त्रास आहे आम्हाला आणि हे विकास झाला पाहिजे.